रुपाली कासट मृत्यू प्रकरण, आत्महत्या की हत्या, संशयास्पद मृत्यूमुळे चौकशीची मागणी। डहाणू तालुक्यातील धामटणे येथील 24 वर्षीय रुपाली सुरेश कासट हिच्या संशयास्पद मृत्यूमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। 30 मे रोजी वानगाव येथे ती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली। या प्रकरणी वानगाव पोलीस ठाण्यात BNS कलम 194 अन्वये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृत्यूमागील कारणांबाबत विविध प्रश्न उपस्थित होत आहे। रुपाली 2024 पासून वानगाव पश्चिम येथील एका कुटुंबाकडे केअरटेकर म्हणून कार्यरत होती। कुटुंबियाच्या म्हणण्यानुसार गेल्या काही महिन्यांपासून ती मानसिक तणावाखाली होती। काही व्यक्तींकडून तिला त्रास दिला जात असल्याची माहिती तिने कुटुंबियांना दिली होती, असा दावा त्यांनी केला आहे। 26 मे रोजी रुपाली पुन्हा कामावर परतली होती, मात्र 30 मे रोजी तिच्या मृत्यूची माहिती कुटुंबियांना देण्यात आली। घटनास्थळी पोहोचल्यानंतर परिस्थिती संशयास्पद वाटल्याने हा आत्महत्येचा नव्हे तर हत्येचा प्रकार असू शकतो, असा संशय कुटुंबियांनी व्यक्त केला आहे। घटनेनंतर वानगाव पोलिसांनी पंचनामा केला असून फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळी भेट देऊन पुरावे संकलित केले आहेत। मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून अहवालाची प्रतीक्षा आहे। दरम्यान रुपालीच्या मृत्यूमागील सत्य समोर यावे, दोषींवर कारवाई व्हावी आणि प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी कुटुंबियांनी केली आहे। या वृत्तातील आरोप व संशय हे कुटुंबियांनी व्यक्त केलेल्या माहितीनुसार असून त्यांची अधिकृत पुष्टी झालेली नाही। मृत्यूचे नेमके कारण पोलीस तपास व फॉरेन्सिक अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे। माझं नाव सुरेश बाळू कासट, राहणार धामटणे। माझी मुलगी रुपाली सुरेश कासट ही योगेश चौधरीकडे घरकामासाठी काम करत होती आणि 2024 पासून काम करत होती आणि आता काय झालं ते घेऊन घरी आलेली ती योगेश चौधरी तिची बायको आणि तिचे काहीतरी प्रियकर होता, त्याच्याबरोबर काहीतरी त्याच्या योगेश चौधरीच्या धीराने पाहिलं आणि ती त्याच्या योगेश चौधरीला माहीत पडलं आणि त्यांच्यामध्ये आपसामध्ये भांडण झालं आणि म्हणून रुपालीने पाहिलेलं होतं माझ्या मुलीने 1, 2, 3 वेळा तो सांगतो तिकडे यायचा, फ्लॅटवरती राहून जायचा सांगतो। नंतर मग ती त्यांच्या आपसामध्ये भांडण झालं आणि ते मग तिचा म्हणजे ती सांगायची सुमा चौधरी की तू आमच्या नवरा बायकोमध्ये भांडण लावून दिलं असं, तू सर्व सांगितलं असं, त्याच्यावरती दबाव आणला आणि तो भेटायला यायचा तेव्हा पण तुझी सांगायची की म्हणजे दादाला सांगू नको आणि तो त्या प्रियकर होता तो पण त्याला दबाव द्यायचा की तो आला म्हणजे मी आलेला होता असं नाव सांगू नको दादाला, असं माझ्या मुलीला धमकावली द्यायचा। माझ्या मुलीने आत्महत्या कधी करू शकत नाही, तिला फसवलेलं आहे आणि काहीतरी तिच्याबरोबर अन्याय झालेला आहे। हा गळफास नाही, हत्या केलेली आहे असं मला वाटतं। 2 दिवस आलेली होती आणि घरी येऊन गेली आणि मला वारंवार फोन करायची की कामावरती तरी पहिल्या दिवशी फोन केला त्याच दिवशी गेली नाही आणि दुसऱ्या दिवशी सांगतो बाबा मी कामावरती जाते सांगतो आणि कामावर गेले आणि 4 दिवस झाले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 8:53ला फोन आला त्याच्या योगेश चौधरीच्या, मला एका मुलीने असं केलं असं। माझ्याकडे योगेश चौधरी 1 मेला आला तर त्यांच्या काहीतरी नवरा बायको मध्ये आपसा भांडण झालेलं होतं आणि तो मला सांगाय की अमोल पावडे आहे त्यांचे मी घर बघितलेलं नाही असं, तर माझ्या त्या अमोलच्या घरी घेऊन चला। आम्ही तिकडे गेलो आणि तो तिकडे घरी पण भेटला नाही आम्हाला अमोल। मग त्याच्या आई होती, अमोलची आई आणि भाऊ होता अक्षय। मग तर त्यांनी सांगितलं काय तो इकडे राहत नाही, तो राहतो भविष्याला राहतो, याची आम्हाला म्हणजे न्याय पाहिजे असं। याने दोषींना म्हणजे कठोरच्या कठोर कारवाई संशय आहे त्यांना पकडावणे, हे संशय आहे ते सुमा चौधरी आणि अमोल पावडे आणि योगेश चौधरी हे आरोपी म्हणजे आम्हाला संशय ही म्हणजे सोसायटी नाही मिळेल, ही हत्या आहे असं, हत्या केलेली आहे याच्या मुलीने आणि आम्हाला न्याय पाहिजे। पोलिसांकडे आमची काय मागणी म्हणजे आम्हाला याच्या न्याय करावे, जे आरोपी आहेत त्यांना अटक करावी अशी ही मागणी आहे आमच्याकडे। महाराष्ट्रासह देश विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगलवरती जाऊन www.mumbaideadline24.com या आमच्या वेबसाईटला भेट द्या। त्याचबरोबर यूट्यूबवरती जाऊन मुंबई डेडलाईन 24 हे चॅनेल सर्च करा। सबस्क्राईब हे बटन दाबा। आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा।